शेतकरी बंधू नमस्कार. स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. शेतकरी बंधूंनो, हरभऱ्याला दुसरी फवारणी आपण आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी घेत आहे आणि काय फायदे या दुसऱ्या फवारणीचे होणार आहेत हे पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे. खरं म्हणजे हरभरा पिकाला दुसरी फवारणी घेताना त्यामध्ये कुठले कंटेंट कुठले घटक आपण घ्यायला हवे याबद्दल सविस्तर माहिती आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे. तर यासाठी आपण बुरशीनाशकसाठी जे बायर कंपनीचं एलियट हे बुरशीनाशक येतं, फंगीसाईड येतं, याचा वापर त्या ठिकाणी आपण करतो आहे. आणि हे एक आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे. म्हणजे आपले जेवढे मररोग मुडकूज किंवा हरभरा जर खालून आपला त्या ठिकाणी मरत असेल तर खूप चांगले रिझल्ट एलियट देते, त्याचा वापर करू शकता. दुसरं म्हणजे चांगल्या फुटवे येण्यासाठी, चांगले ब्रँचेस येण्यासाठी कमी खर्चात 1261 हे विद्राव्य खत आपण घ्या. यामध्ये 61% स्फुरद असल्या कारणाने खूप चांगले रिझल्ट आणि खूप चांगले फुटवे हे आपल्याला येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अळीनाशक. शेतकऱ्यांनो, यावर्षी खूप जास्त प्रमाणात अळी त्या ठिकाणी हरभरा पिकावर पडली. यासाठी जबरदस्त असं त्या ठिकाणी नियंत्रण येण्यासाठी आपण अदामा कंपनीचं जे बॅराझेट येतं याचा वापर करता. यामध्ये 2 कंटेंटचं एकत्रित मिश्रण असलेलं बॅराझेटचा वापर आपण जर केला तर कुठलीही लहान अळी असो मोठी अळी असो याचा संपूर्णपणे नायनाट हे बॅराझेट जे आहे ते करून देते. आणि शक्य होईपर्यंत आपण त्या ठिकाणी फवारणी करताना दाट फवारणी करा. म्हणजे हरभऱ्याला आपण जेवढी दाट फवारणी करसाल, जेवढं पाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त वापरसाल तेवढं त्या ठिकाणी आपल्याला फायदा त्या ठिकाणी होईल. आपण कधी पाहतो की 1-2 पंप आपण वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण तेच पंप आपल्याला त्या ठिकाणी घातक त्या ठिकाणी ठरतात. म्हणून असं आपण त्या ठिकाणी करू नका, कारण 2-3 झाडं जरी सुटले तरी चांगल्या प्रकारे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला येत नाही. म्हणून आपले जे त्या ठिकाणी फवारणी करणारे असतात त्यांना दाट फवारणी आपण करायला सांगा, म्हणजे एक चांगले रिझल्ट हे आपल्या पिकांना येतील. शेतकऱ्यांनो, अळी एवढी जबरदस्त पद्धतीनं हरभरा यावर्षी पडली की खूप जाणकार लोक सांगतात, ज्यांचा शेतीमध्ये चांगल्या प्रकारे अनुभव आतापर्यंत आलेला आहे, की 10 ते 15 वर्षात आम्ही अशी अळी कधीच पाहिली नाही. मग ते हरभरा पीक असो किंवा त्या ठिकाणी तूर असो, या दोन्ही पिकावर जबरदस्त पद्धतीनं अळी त्या ठिकाणी यावर्षी पडली. म्हणून याच्याच नायनाटसाठी आपण अदामा कंपनीचं बॅराझेट जे आहे ते घेत आहे. म्हणजे लहानपासून ते मोठ्या अळीपासून किती मोठी अळी असो त्या संपूर्ण नायनाट त्या ठिकाणी याचा होते. आणि बुरशीनाशकसाठी आपण एलियटचा वापर त्या ठिकाणी करत आहे. तसेच ब्रँचेस आणि फुटवेसाठी आपण 1261 हे जे विद्राव्य खत आहे या विद्राव्य खताचा वापर आपण करतो. आणि हे कमी खर्चामध्ये आपल्याला विद्राव्य खत पाहायला मिळते. म्हणजे जवळपास 150 रुपये किलो हे पाहायला मिळते. आणि 1 किलोत आपले 10 पंप त्या ठिकाणी आरामशीर होतात. म्हणजे एवढ्या कमी खर्चामध्ये आपले ब्रँचेस आणि फुटवेचं काम त्या ठिकाणी 1261 च्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो. यावर्षी जर पाहिलं तर अळींना पोषक वातावरण जे आहे ते आपल्या हरभरा पिकावर त्या ठिकाणी निर्माण झालं होतं. कारण अगोदर पाऊस, नंतर ढगाळ वातावरण, धुकं आणि आताही त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बदलतं वातावरण पाहायला मिळते. म्हणून एक पोषक वातावरण त्या ठिकाणी हरभरा पिकावर त्या ठिकाणी अळीचं जास्त प्रमाणात व्हायचं कारण हेच आहे की पोषक वातावरण त्या ठिकाणी अळींना निर्माण झालं. यासाठी 2-4 दिवस अगोदरच आपल्याला त्या ठिकाणी ही फवारणी जी आहे दुसरी फवारणी हे घ्यावी लागली. कारण हरभरा एक वेळ जर आपला हरभरा समजा खराब झाला तर त्याला नियंत्रित करताना खूप जास्त कसरत त्या ठिकाणी करावी लागते. म्हणून 3-4 दिवस अगोदरच आपण आपली फवारणी घेऊन घ्या. खूप चांगले रिझल्ट हे आपल्याला येतील. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की जेवढे दाट फवारणी आपण करसान तेवढे चांगले रिझल्ट जे आहेत हे आपल्याला येतील. शेतकऱ्यांनो, दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण औषध वापरताना, कंटेंट वापरताना चांगले ब्रँड स्टँडर्ड औषध त्या ठिकाणी वापरा. कारण शेतकऱ्यांचा पैसा हा घामाचा पैसा असतो. म्हणून हे गोष्ट आपण लक्षात घ्या आणि अशा प्रकारे दुसरी फवारणी करून घ्या. धन्यवाद. जय जवान जय किसान.